मुंबई गोवा रस्ता बनून तयार आहे, तुम्ही बिंदास जा. या मित्राच्या सल्ल्यावर आम्ही ढीगभर सामान पॅक करून सकाळी 6:30ला घर सोडलं. नमस्कार, मी स्मिता, म्हणजेच मराठी कन्या. आज आम्ही निघालोय राजापूर तालुक्यात माझ्या गावी जायला. खोपोलीपाली रस्त्याने जेव्हा आम्ही जातो तेव्हा हॉटेल सुधागड वैभव इथे आवर्जून थांबतो. इथे मिळणारं थालीपीठ जगात भारी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. नाश्ता करून झाल्यावर आम्ही थोड्याच वेळात आपल्या लेजेंडरी मुंबई गोवा हायवेला लागलो. इधर चला मैं उधर चला असं करत डायव्हर्जन घेत घेत आम्ही कोलाड, इंदापूर, मानगाव, लोणेरे पार केलं. त्यानंतर विश्वास बसणार नाही इतका चांगला रस्ता झालाय, तो थेट खेड चिपळूणपर्यंत. आम्ही मध्ये मध्ये ब्रेक घेऊन शूट सुद्धा करत होतो. एक धमाल रील याआधी टाकलेला आहे, तो नक्की बघा. खूप भूक लागली होती म्हणून आम्ही संगमेश्वरला थांबलो. हायवेला लागून असलेल्या गणेश कृपा हॉटेलमध्ये आम्ही जेवणाचा आनंद घेतला. कमाल चव होती. इथे आलात तर अळूवडी नक्की खा. जेवण झाल्यावर पुढच्या प्रवासाला लागलो. मध्ये पावसाने धावती भेट सुद्धा दिली. आत्तापर्यंतच्या प्रवासातल्या संगमेश्वर ते रत्नागिरी सगळ्यात खराब रस्ता पार करून कसेबसे रत्नागिरीत आलो. इथे थांबून जरा खरेदी केली, पेट्रोल भरलं आणि समुद्राकडेच्या रस्त्याला लागलो. जाताना चांगले लोकेशन्स बघून थोडं शूट करून निसर्गाचा आनंद घेत आम्ही माझ्या गावी पोहोचलो. सड्यावर आलो तेच सूर्याची अस्ताला जाण्याची तयारी सुरू झाली होती आणि आम्ही घरी पोहोचलो. भेटूया पुढच्या भागात. धमाल कोकण बघूया. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.